इथे मी पाणी घेतले आहे, दगड, खोड रबर, काही काट्या आणि कागद. आता मी इरेजर, दगड, काट्या आणि कागद टाकली. आता इथे पहा, इरेजर आणि दगड बुडला आणि कागद आणि काट्या तशीच राहील. त्याच्यावरून आपल्याला समजते की पाण्यात काही गोष्टी बुडतात. मी यात लिंबू टाकतो तर लिंबू तळाला जात आहे. मग लिंबू तळाला जात नाही. याच्यात मी पाणी घेतलं आहे, राहू दे त्याच्या पद्धतीने सगळं. याच्यात मी थोडी साखर टाकली आहे आणि हे करतात की काही पदार्थ विरघळतात व पाण्यात विरघळतात व पाण्यात विरघळत नाही. धन्यवाद. पारदर्शक व अपारदर्शक. इथे मी पाणी आणि एक पुठ्ठा घेतलेला आहे. आता मी पाण्यात हे टाकते. तुम्हाला हे दिसतं ही वस्तू काढून ह्याच्या इथे ठेवते. ही वस्तू तुम्हाला दिसते का? याच्यावरून आपल्याला काय कळले? पाणी हे पारदर्शक आहे आणि पुठ्ठा हे अपारदर्शक. हा बघा, हा फुगा आहे. हा यात हवा नाही. आता मी फुगा फुगवतो. आता ह्याच्यात हवा आहे. त्याच्यावरून कळते की आपल्या आजूबाजूला हवा आहे. म्हणजेच त्यांच्या स्मरणार्थ आपण हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो.